आपण पाहतोय की काल निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह जे आहे ते दिल्यानंतर पुण्यातील शरद पवार गटाचे हे कार्यालय आहे शिवाजीनगर परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी आपण पाहतोय की आत्ता काळ्या कपड्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव काढण्यात आले आणि दुसरीकडे चिन्हही ते काढण्यात आलेलं आहे घड्याळ। माझ्यासोबत प्रशांत दादा जगताप आहेत जे शरद पवार गटाचे अध्यक्ष आहेत, पहिल्यापासून ते ठाम शरद पवारांसोबत राहिलेले आहेत। आता या कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी आहे, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हे नाव मिळालं आहे। दादा आपण आता या ठिकाणी घड्याळ खाल्लं आणि आता जे नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याच्यावरही कापड झाकलेलं आहे। या ठिकाणी 24 वर्ष 8 महिन्याचा घड्याळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नावाबरोबरचा आमचा प्रवास आहे। हे काढताना दुःख आहे, त्याचं कारण आहे 4 निवडणुका आम्ही या चिन्हावर लढल्या, जिंकल्या, नगरसेवक झालो, महापौर झालो। आज दुर्दैवाने काही लोकांच्या वेगळ्या कट कारस्थानामुळे हे नाव आणि चिन्ह जात आहे, पण शतकातल्या एका मोठ्या नेत्याबरोबर ज्यांचं नाव शरदचंद्रजी पवार आहे त्यांच्यावर आम्ही राहिलो याचा समाधान किंवा अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। शेवटी ज्या नेत्याच्या नावामुळे फोटोमुळे आम्हाला निवडणुका जिंकता आल्या त्यांच्यामुळं ते आज नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी त्यांच्या नावामध्ये शरदचंद्रजी पवार आलाय, तर त्याचं समाधान सुद्धा आहे। मला खात्री आहे महाराष्ट्रातली जनता जी आज शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडल्यामुळं चिडलेली आहे, खास करून भाजप, नरेंद्र मोदी, अमित शहांवर चिडलेली, ती सगळी जनता येणाऱ्या काळामध्ये या नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार या नावावर सगळ्यात जास्त बटन दाबेल, त्या उमेदवारांना निवडून देईल आणि जे फुटलेत आणि ज्यांना फोडण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेत त्यांना त्यांची जागा नक्की दाखवून देईल। नक्कीच आपण पाहतोय की जे फुटलेत आणि त्यांना जनता जागा दाखवून देईल, मात्र त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाहेर जे आज नाव शरद पवार गटाला देण्यात आलेलं आहे ते नाव एका बाजूला आहे, त्याच्या पुढे फक्त शरद पवारचं, दुसरीकडे या ठिकाणी घड्याळ चिन्ह होतं जे अजित पवार गटाला देण्यात आलेलं आहे तेही काही वेळापूर्वी या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून काढण्यात आलेलं आहे। कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कसे प्रकारे बघता हे चिन्ह नाव काढतायत ना? पवार साहेबांसाठी ही काही नवीन गोष्ट नाहीये। पवार साहेब अनेक वर्ष अनेक गोष्टीला सामोरे गेलेले आहेत, त्यामुळे नव्या उमेदीने ते काम करतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पुन्हा एक चांगल्या मताने निवडून येईल। महाराष्ट्रातील जनता ही साहेबांच्या अनेक वर्ष पाठीशी उभी राहिली। मला खात्री आहे की येणाऱ्या काळात सुद्धा महाराष्ट्र जनता ही साहेबांच्या पाठीमागे उभी राहील। आज या ठिकाणी जे काय खूप वाईट वाटतंय, परंतु नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आम्हाला नाव मिळालेलं आहे। पवार साहेबांच्या मागे ही महाराष्ट्राची जनता उभी आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभा असो विधानसभा असो या निवडणुकांमध्ये या लोकांना जागा दाखवल्याशिवाय हे महाराष्ट्रातली लोक राहणार नाही आणि पुन्हा एकदा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या सर्व निवडणुका जिंकतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। नक्कीच चिन्ह जरी गेलं तरी आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की साहेब आमचं दैवत आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये सामान्य जनता तुम्हाला तुमची जागा नक्कीच दाखवून देईल, त्यामुळे काय हरकत नाही। याआधी 6 वेळा पवार साहेबांनी वेगळं चिन्ह लढून निवडणुका जिंकल्या आहेत आणि महाराष्ट्राची जनता आहे त्यांच्या पाठीशी आहे आणि शरद पवार साहेब हे फिनिक्स पक्षासारखे आहेत की जे नव्याने उभारी घेतात ते कधी हरत नाही आणि राजकारणाच्या बाबतीत तर ते कधीच माघार घेत नाही, त्यामुळे आम्ही आमच्या दैवताबरोबर आहोत, शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर आहोत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।